एवढ्या गरमीचं कोण आले? अरे नीरज, तुम्ही एकटेच आले का? पूर्ण खानदानच आले वाटतं. या या या. अगं मम्मी, मी येणारच होते पण तवर माहिती नंदच टापाकली. अगं एकटी कधी ती येते का? सगळा बारदाना बिस्ताना पोरस वरस सगळं घेऊन आले. मामी, मला वॉटर पार्कला जायचंय. मामा सांगायला वॉटर पार्कला न्यायला. मामांना नाहीये सुट्टी तुम्हाला वॉटर पार्कला घेऊन जायला. तुमच्या आजी आजोबांना जाऊन सांगा वॉटर पार्कला न्यायला. अगं मम्मी, ही पोरं पण त्यांच्या आईसारखीच लई चालाकी. त्यांना वाटतं मामांना वॉटर पार्कला घेऊन गेले ना की मामाचेच पैसे खर्च होतील, त्यांच्या आईची तेवढीच पैशाची बचत होईल. पोरं बी लई स्मार्ट आहेत होली. मम्मी, तुला काय वाटतं मी इथं बसलेली का? अगं इथं मला बसायला साधा वेळ नाही. ही पोरं आहे ना त्यांच्या घरी जाऊन चटणी भाकर खातील, पण इथं आल्यावर त्यांना 1760 पदार्थ लागायचे. काय सांगू तुला, नुसतं मला पिटू पिटू घेतले. 2 मिनिटाचं काय आराम मला देत नाही बघी. बाई, या नीरजने किती पसारा घातला. आता मलाच सगळा उचलायला लागल. होय हो नीरज, इथं तुम्ही मस्तपैकी मामाच्या येशीत आईश आराम करताय, पण उद्या तुमच्या घरी गेल्यावर तिथं कुठे येशी आहे? मग तुम्ही कसं काय राहसान? तिथं झोप तरी येईन का मग तुम्हाला? इथं मामाला काय बिल यायचं नाही का? अगं मम्मी, माझे सासूबाई पण लई चमत्कारी की बघ. माझ्या नवऱ्याने ना पोरांसाठी चांगली चांगली कपडे घेतली होती, तर बी मला म्हणतात कशा पोरांच्या हातात जाताना 500-500 रुपये दे बर का. मग काय थेकावलं 500-500 रुपये, त्यांच्या खिशातलं काय जाते? सगळं मलाच भरायला लागत इथं.